आणि कालच्या या संपूर्ण मॅच विषयीचे सगळे क्षण जाणून घेणार आहोत आणि विशेषतः रोहित शर्मा विषयी आपण आज बोलणार आहोत। आपल्या सोबत आहेत रोहित शर्मा यांचे कोच दिनेश लाड। दिनेशजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आणि सगळ्यात आधी टीम इंडियाचं अभिनंदन तर आहेच, तुमचं देखील अभिनंदन। थँक्यू, धन्यवाद। तर आपण पाहिलं की रोहित लहान असल्यापासून त्याच्यामध्ये होत गेलेले बदल सगळ्यांनी पाहिलेले आहेत। तुम्हाला विशेषतः त्याच्यातले कोणते बदल प्रामुख्याने जाणवले? बदल तर मला वाटत नाही काही जाणवत नाहीये, कारण मी त्याला लहानपणापासून बघत आलो आणि त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल जो होता, म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतात, स्वतःबद्दल असणारा विश्वास, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या। कारण सुरुवातीपासून मी त्याला बघितलेलं आहे, ज्या वेळी शाळेच्या पण मॅचेस तो खेळायचा। एक छोटा इन्सिडेंट तुम्हाला सांगतो की एका शाळेच्या मॅचला आम्हाला मॅच जिंकणं इम्पॉर्टंट होती आणि आम्ही 240 रन चेस करताना 30ला 4 विकेट होतो आणि रोहित बॅटिंग करताना मी त्याला मेसेज पाठवला की ही मॅच आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आहे, तर आपण क्वार्टर फायनलला क्वालिफाय होतो। आणि त्यावेळेस त्यांनी मला रिटर्न मेसेज केला की सरांना सांगा टेन्शन घेऊ नका, आपण मॅच जिंकू। म्हणजे त्याच्याबद्दल त्याला स्वतःवर खूप विश्वास होता आणि तोच विश्वास त्यांनी आतापर्यंत जो विश्वास दाखवला, आतापर्यंत त्याचा जो परफॉर्मन्स झालेला, त्याचं कारण तेच आहे मला वाटतं। अगदीच, पण रोहितचा खेळ, रोहितचा स्वभाव आणि खेळण्यासाठी विचार करण्याची पद्धत यामध्ये कसा बदल होत गेला किंवा याकडे तुम्ही कसं पाहता? ते यामध्ये बदल म्हणजे जसं मुलगा मोठा होता तसं मॅच्युरिटी त्याला वाढते, पण मॅच्युरिटी त्याला सुरुवातीपासूनच होती। हे मी तुम्हाला परत तेच सांगेन, कारण ज्या पद्धतीने तो क्रिकेट खेळत होता, ज्या पद्धतीने तो क्रिकेटला वेळ देत होता आणि ज्या पद्धतीने तो टीम लीड करत होता शाळेची पण, तेच तो आताही करतोय। म्हणजे माझ्यासाठी ते नवीन नाहीये, कदाचित सगळ्यांना ते नवीन असेल, पण माझ्यासाठी नवीन आहे, ते माझ्यासाठी जुनंच आहे। कारण मी त्याला लहानपणापासून बघत आलेलो, त्याचा कॉन्फिडन्स जो बघितलेला आहे तो, त्याच्यामुळे हे सगळं साध्य होत गेलं असं मला वाटतं। अगदीच दिनेश, टेस्ट मॅच असो, वन डे असो किंवा T20, यामध्ये त्याचा खेळ जो आहे तो त्यानं मेंटेन कसा ठेवला? कारण या तिन्ही शैली ज्या आहेत त्या अगदी वेगळ्या आहेत, त्यामुळे त्या मेंटेन ठेवणं सुद्धा प्रत्येक खेळाडू समोर हे एक आव्हान असतं। त्याचं कारण असं आहे की त्याचं बेसिक खूप स्ट्रॉंग होतं सुरुवातीपासून। बेसिक स्ट्रॉंग असणं एका क्रिकेटरला त्याचे बेसिक स्ट्रॉंग असणं फार महत्वाचं आहे। कारण तुम्ही एखादा बॉल डिफेन्स करता, तोच बॉल तुम्ही ड्राईव्ह करता, तोच बॉल तुम्ही 6 मारता, कारण सिमिलर शॉट आहे, पण तुम्हाला ते अडॅप्ट करायला, आणि ते त्यांनी सुंदर अडॅप्ट, कारण त्याचा बेसिक स्ट्रॉंग होतं। मी असं म्हणत नाही की आता तुम्ही बघायला गेला की आता हल्ली T20 क्रिकेटर्स आहे ते सर्व्हाइव्ह करू शकत नाही 50 ओव्हरच्या गेममध्ये किंवा टेस्ट मॅचमध्ये, परंतु रोहितचं बेसिक स्ट्रॉंग असल्यामुळे रोहितने सगळ्या फॉर्मॅटमध्ये चांगल्या गोष्टी केल्या असं मला वाटतं। त्याचबरोबर दिनेशजी, एक कॅप्टन म्हणून जेव्हा आपण संघाचं नेतृत्व करतो, संपूर्ण देश नाही अख्खं जग आपल्याकडे पाहतंय आणि मैदानात ही सगळी जबाबदारी घेऊन मैदानात उतरणं आणि हा इतका मोठा विजय गाठणं, हे शिखर गाठणं, हे खरं तर प्रत्येक खेळाडूसाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे। पण रोहितनं या सगळ्या गोष्टी कशा सांभाळल्या असतील? मी सतत तुम्हाला तेच म्हणतो की त्याचा स्वतःवरचा असणारा विश्वास, आणि त्यांनी आतापर्यंत ज्यावेळेस मी शाळेच्या पण मॅचेस बघितलाय, नंतरही बघितलेलं आहे, त्यांनी प्रत्येक खेळाडू काय करतो, कसा करतो, त्याच्याकडनं काय करून घ्यायला पाहिजे, ह्या गोष्टी त्यांनी सगळ्या उजवल्या होत्या। त्याच्यामुळे त्याला ते सहज शक्य होतं ना। त्याच्यामुळे तो एक चांगला कॅप्टन म्हणून देशाला मिळाला, किंवा जगामध्ये असं म्हटलं तर एक चांगला कॅप्टन, जसा धोनी जसा होता, त्याच्यानंतर रोहित एक चांगला कॅप्टन म्हणून दिसला देशाला। अगदी खरं आहे। मात्र ही मॅच सुरू होण्याआधी, T20 वर्ल्ड कपच्या आधी, एक कोच म्हणून, एक सर म्हणून, गुरु म्हणून तुमचं त्याच्याशी काही बोलणं झालं होतं का? या मॅच संदर्भात काही त्याच्याकडनं तुमच्याकडनं काही अनुभव जाणून घेतलेला होता का, की पुढे आपण ही मॅच संपूर्ण कशी खेळली पाहिजे, याविषयी काही टिप्स घेतल्या होत्या का? तर टिप्स घेणं गरजेचं मला वाटत नाही, कारण ज्या पद्धतीने तो खेळतोय, ज्या पद्धतीने तो एवढा मोठा झालेला आहे, त्यांनी सुरुवातीपासून जे स्वतःच्या बिलीफवर हे केलेलं, त्याच्यामुळे टिप्स देणं गरजेचं नव्हतं। पण एवढंच मी त्याला नेहमीच म्हणायचो की गेलास तर चांगलं, आणि त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला जिंकणं हा महत्व असतं त्यात असते, कारण त्याला हरणं आवडत नाही। त्याच्यामुळे जो काही आतापर्यंत त्याचा हे झालेला आहे, प्रोग्रेस झालेला आहे, त्याचं कारण ते आहे, कारण त्याला तो जिंकण्यासाठीच कुठल्याही महत्वाच्या खेळ, आणि मी पण त्याला तेच शिकवलं होतं। कारण आपण
कुठलाही खेळ खेळतो हे जिंकण्यासाठी खेळतो. जर तुम्ही हारला तर तुम्ही नर्वस होऊन जाता, पण जिंकलात तर तुम्ही खुश होता. म्हणजे आपल्या जर स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी तुम्हाला जिंकणं महत्वाचं असते आणि तेच तो करत गेलेला आहे आतापर्यंत. अगदी खरं दिनेशजी, कालची ओव्हरऑल मॅच पाहिली, जेव्हा शेवटचा हा बॉल होता त्यावेळेला तुमच्या मनात नेमकं काय सुरू होतं? खरं सांगायला गेलं तर मी ज्यावेळेस रोहित आऊट झाला त्याच्यानंतर मी खूप प्रेशरमध्ये होतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काल शनिवार मी मारुतीच्या देवळात जातो, पण मी काल गेलो नव्हतो. मी पटकन बाहेर निघालो आणि मी देऊळ शोधत राहिलो आणि पूर्ण वेळ मी बाहेर होतो आपली ज्यावेळेस इनिंग झाली तेव्हा. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेस त्यांची इनिंग झाली तेव्हाच मी पहिल्या विकेट ज्यावेळेस बुमराहने काढली तर खुश होतो. पण त्याच्यानंतर कार्लसन आणि ह्याने जी बॅटिंग केली डिकॉकनी, थोडं प्रेशर घेतलं म्हणून मी टीव्हीच बंद केला आणि मी आतमध्ये येऊन बसलो रूममध्ये, बेडरूममध्ये. मी कोणालाच मॅच बघायला देत नव्हतो. आणि थोड्या वेळाने मग परत लावलं, मला कळलं की कार्लसन आउट झालं. मी पटकन परत चालू केली मॅच आणि त्याच्यानंतर रेस्ट तुम्हाला माहितीच आहे. आपण जिंकल्यानंतर जल्लोष झाला घरामध्ये, जे आमच्या वातावरण निर्माण झालं, खूप खूप आनंद. कारण कालच्या खेळीमुळे मला वाटते कालच्या रोहितच्या हातात ज्यावेळेस मी वर्ल्ड कप, कारण मी दुपारी पण माझ्याकडे बरेच रिपोर्टर आले होते, मी त्यावेळेस त्यांना म्हणालेलो की आज आपण मॅच कुठल्याही परिस्थितीत जिंकणार आहे. कारण रोहितची कदाचित ही T20ची शेवटची मॅच असेल आणि त्याची इच्छा आहे. कारण 2011च्या वर्ल्ड कपच्या वेळेस तो टीम मध्ये नव्हता, त्याच्या हातामध्ये वर्ल्ड कप नव्हता, तर त्याच्या हातात मला वर्ल्ड कप बघायचा आहे. आणि त्यांनीही ती इच्छा हे केली होती की यावेळेस मला वर्ल्ड कप मला जिंकायचंच आहे कुठल्या परिस्थितीत, आणि ते त्यांनी फुलफिल केलं. त्याच्यामुळे मला वाटतं मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस झाला असं वाटतं. नक्कीच, आणि आम्हाला पण त्याचा खरं तर खूप अभिमान आहे. म्हणून मी याच शेवटच्या प्रश्नाकडे येत होते. कारण जेव्हा T20 निवृत्ती घेणं, कोच म्हणून तुम्ही या सगळ्या क्षणाकडे कसं पाहत होतात? कदाचित तुमचे सुद्धा डोळे त्यावेळेला पाणावले असतील. डेफिनेटली, कारण एखादा मुलगा एवढा करतो, एवढा चांगला करतो, आणि T20 मध्ये पण त्यांनी चांगलंच केलेलं. IPLच्या 5 ट्रॉफीज त्यांनी दिलेल्या आहेत आणि खूप सुंदर T20 मध्ये पण त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे थोडंसं वाटते, पण शेवटी एज फॅक्टर पण आहे. T20 क्रिकेट हे फास्ट क्रिकेट आहे, त्याच्यामुळे त्यालाही कळलं की आपण आता थोडा ह्याच्यातून बाहेर पडावं आणि नवीन मुलांना चान्स द्यावा. खूप चांगली गोष्ट केली त्यांनी आणि विराटने. त्याच्याबद्दल मी त्यांचं फार अभिनंदन करतो की त्यांनी देशाला जे काही आतापर्यंत T20 क्रिकेटमध्ये पण मॅचेस जिंकून दिल्या आहेत त्यांच्या स्वतःच्या बलबुतीवर. त्याच्यामुळे त्यांनी जे केलं तेच योग्य केलं असं मला वाटतं. निश्चितच. आणि दिनेशजी, या सगळ्या भावना तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत व्यक्त केलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि तुम्ही रोहित शर्माला दिलेलं प्रशिक्षण आहे खऱ्या अर्थानं सार्थकी लागलं असं म्हणूया टीम इंडियाच्या या T20 वर्ल्ड कप मधल्या विजयामुळे. धन्यवाद आपले मनापासून.